परभणीत झालेल्या संविधानाच्या अपमानाच्या निषेधार्थ व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बरखास्त करण्यात यावे व तेथील घटनेत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी हे आंबेडकरी तरुण होता। सोमनाथचा मृत्यू हा संशयास्पद असून मारहाण करणाऱ्या पोलिसांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला सांत्वनपर 25 लाख रुपये पर निधी देण्यात यावा। तसेच अटक असलेल्या आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, सर्व आंदोलकांची सुटका करावी व अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्यात यावी। शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे अशा मागणीसाठी युवक रिपाई आयटी सेलच्या वतीने आष्टी शहर कडकडीत बंद पाळण्यात आला होता। हा बंद रिपाई आयटी सेलचे बीड जिल्हा अध्यक्ष सुनील निकाळजे व युवक तालुका अध्यक्ष कुणाल निकाळजे सह सर्व भीमसैनिकांच्या वतीने बंद करण्यात आला होता। यावेळी आष्टी तालुक्यातील सर्व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कळ्यातून अतुल्य महाराष्ट्र नेटवर्क साठी सोपान पगारे। आयटी सेल बीड जिल्हा अध्यक्ष परभणी या ठिकाणी जो संविधानाचा जो अवमान करण्यात आलेला आहे त्या माथेफिरूने, त्या माथेफिरूच्या मागे एक असा एक मास्टरमाइंड आहे, त्याला कस्टडीत घेऊन त्याच्यावर योग्य ते कारवाई झाली पाहिजे। त्याचबरोबर आमचा जो भीमसैनिक आहे सोमनाथ सूर्यवंशी ह्याला जी अमानुषपणे मारहाण केलेली आहे त्यामध्ये तो शहीद झालेला आहे, त्याच्या मागे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या SIT म्हणून त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे। त्याचबरोबर जो सोमनाथ आहे त्यासाठी आम्ही श्रद्धांजली करतो। अमर रहे, अमर रहे सूर्यवंशी, अमर रहे, अमर रहे, अमर रहे सूर्यवंशी, अमर रहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय राज्यघटनेचा विजय असो, RPI जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद।